श्लोक 15. बहिरन्तश्च भूतानामचरैश्चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. अर्थ, ते ब्रह्म चराचर भूतांच्या आत आहे व बाहेर सुद्धा तेच आहे. ते अति जवळ आहे आणि ते अति दूरही आहे. ते अतिशय सूक्ष्म असल्याने अविज्ञेय म्हणजे जाणवणे आणि जाणणे दोन्ही कठीण आहे, असे अर्जुनाला भगवंत इथे सांगत आहेत. विवरण: ते ब्रह्म प्राण्यांचे आत असते, त्याला आत्मा असे म्हणतात. तो ब्रह्माचा अंश असतो. त्याचे असण्यामुळेच प्राणीमात्रांचे अस्तित्व असते. शरीरातील त्या ब्रह्माला मी किंवा आत्मा असा शब्दप्रयोग केला जातो. जो आपल्या शरीरात आहे तोच बाहेर सुद्धा सर्वत्र पसरलेला आहे, म्हणूनच त्याला ब्रह्म असे म्हणतात. ब्रह्म ह्याचा अर्थ सर्वत्र पसरलेले. भूत म्हणजे अस्तित्वात असलेले सर्व काही. ते सजीव वस्तूप्रमाणेच पृथ्वी, सूर्य इत्यादी पंचमहाभूतातही आहे. ज्याप्रमाणे आकाश कोणत्याही वस्तूच्या आत व बाहेर असते, तसेच ब्रह्मसुद्धा असते. अगदी आकाशाच्याही आत व बाहेर ते आहे, कारण आकाश हे एक पंचमहाभूतातील एक भूत आहे. ज्ञानदेव असं सांगतात की ना तरी मठी आकाश जैसे, मठाकृती अवतरले असे, तोय भंगल्या आपैसे स्वरूपची की. अध्याय 2, ओवी 142 आहे. ब्रह्म चर व अचर असे आहे, कारण माणूस, पशु, पक्षी, जलचर इत्यादी सर्व चर प्राणी आहेत. वृक्ष, वनस्पती अचर आहेत, परंतु या दोन्हीमध्ये ब्रह्म आहेच. अगदी दगड, माती, लाकूड इत्यादीमध्ये सुद्धा ते असतेच. म्हणूनच लाकडी खांबातून नरसिंह प्रगट झाले होते. या सजीव व निर्जीव दोघांचेही सर्व व्यापार ब्रह्मच करीत असते, म्हणून ते चर व अचर दोन्हीही आहे. ते अगदी दूर आहे, तसेच अगदी ते जवळ सुद्धा आहे. दूर म्हणजे किती दूर, तर चंद्र, सूर्य, नक्षत्र, आकाश आपल्यापासून हजारो मैल दूर आहेत आणि ते सर्व ब्रह्मच आहेत, म्हणून ब्रह्म दूर आहे असे म्हणतात. आणि ब्रह्म आपल्या शरीरात आहे. आपल्या शरीराचे बाहेरही त्याचे अस्तित्व आहेच, म्हणजे ते अगदी आपल्या जवळच आहे. ब्रह्म अगदी जवळ असूनही ते आपल्याला कळत नाही, दिसत नाही, म्हणून ते दूर वाटते. असाही एक आशय आपण लक्षात घ्यायला हवा. ब्रह्म हे अतिसूक्ष्म असल्याने ते आपल्याला दिसत नाही. सूक्ष्म म्हणजे किती, तर प्रोटॉन व इलेक्ट्रॉन यांचा विचार केला तर विज्ञान असे सांगते की ते अतिसूक्ष्म कण आहेत. या कणांचे आत व बाहेर आकाश असते व त्या आकाशात ब्रह्म असते. असे हे अतिसूक्ष्म असलेले ब्रह्म आपण समजू शकत नाही, म्हणून त्याला अविज्ञेय, जाणण्यास कठीण असे म्हटले जाते. मात्र त्याने धारण केलेली जड रूपे आपण बघू शकतो. ज्ञानदेव पुढील ओवीत असे सांगतात: जे सर्वत्र सर्वही देही, ज्या करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही, चैतन्य एक. अध्याय 2, ओवी 177 आहे. गीतेमध्ये जसे ब्रह्माचे वर्णन केले आहे, तसेच ते ईशोपनिषदातही केलेले आहे. ते स्वतः न हलणारे असे एक आहे, तथापि मनापेक्षाही ते अत्यंत वेगवान आहे. ते धावपळ करणाऱ्या इतरांच्या नेहमी पुढे जाते, तरी ते स्थिर आहे. ते दूरही आहे व जवळही आहे. ते सर्वांच्या आतही आहे व बाहेरही आहे. ते ब्रह्म मोठ्यात मोठे आणि सूक्ष्मात सूक्ष्म असे आहे. पाहणाऱ्यांना ते त्यांच्या अंतःकरणातच आहे. ते सर्व व्यापक असल्याने सर्वत्र उपस्थित सुद्धा आहे. ते अतिसूक्ष्म असल्याने जाणण्यास कठीण आहे. ते सर्व व्यापक असल्याने सर्वांहून सूक्ष्म सुद्धा आहे, म्हणूनच त्याचे स्वतंत्र अस्तित्व कोणाला जाणवत नाही व ते जाणण्यास कठीण आहे असे वाटते. ब्रह्म दूर किंवा जवळ कसे याचे एक उदाहरणही ज्ञानदेवांनी 17व्या अध्यायात दिलेले आहे. ते म्हणतात की जे तुझ्या विखी मूढ, तया लागी तू वक्रतुंड,
ज्ञानी असी तरी अखंड उजूची हासी. म्हणजे गणपतीचं वर्णन करताना ते असं म्हणतात की ज्यांना तुझ्या स्वरूपाचे ज्ञानच नाही, त्यांना तुझे बाह्य रूप पाहून तू वक्रतुंड आहेस असे वाटते. मात्र जे तुला जाणतात ते तत्ववेत्ते त्यांना मात्र तू नेहमी सम आहेस असेच वाटते किंवा असेच ते मानतात. इथे आपण थांबूया.